राजकारणामध्ये कधी कोणाची जवळीक वाढेल याचा नेम नसतो आणि त्याचीच प्रचिती पाहायला मिळाली आहे। आम्ही असं का म्हणतोय आणि असं नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। उद्धव ठाकरेंच्या सामनातून फडणवीसांचं कौतुक। ठाकरे फडणवीसांमध्ये मैत्रीचा नवा दौर। ठाकरेंकडून कौतुक, शिवसेना सावधान। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील वाद हा भूतकाळ होऊ पाहतोय। दोन्ही नेत्यांमधील वाद निवळला असून मैत्रीचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। एकेकाळी ज्या सामनातून फडणवीसांवर टीकेचा भडीमार होत होता, त्याच सामनातून आता फडणवीसांच्या कौतुकाचे दोहे गायले जाऊ लागले आहेत। सामनातून फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याचं कौतुक करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली, त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली। अनेक मंत्री मलईदार खाती आणि पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी अडून बसले असतानाच फडणवीस गडचिरोलीत पोहोचले। त्यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचं नवं पर्व सुरू केलं। फक्त गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सकारात्मक म्हणावं लागेल। राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती ही अशा ठिकाणी अनेकदा महत्वाची ठरत असते। मुख्यमंत्री फडणवीसांनी ती दाखवण्याचं ठरवलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे। लॉयल मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या पोलाद कारखान्याचाही शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीत केला। यापुढे गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। त्यासाठी त्यांना गडचिरोलीला नक्षलवाद्यांच्या पोलादी पंजातून पूर्णपणे मोकळं करावं लागेल। नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं। जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते राज्याच्या हिताच आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे, टीकाही केलेली आहे। आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं आहे। सामनातून झालेल्या कौतुकावर फडणवीसांनी धन्यवाद म्हणून त्यावर अधिकचं भाष्य करणं टाळलंय। अभिनंदन, सामनातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं। चांगला आहे, धन्यवाद। चांगला आहे, धन्यवाद। चांगला आहे, धन्यवाद। सामनातून झालेल्या कौतुकामुळे समाधान वाटल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगला लिहिल। यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। उद्धव ठाकरेंच्या सामनातून झालेलं कौतुक शिवसेनेच्या नजरेतून सुटलेलं नाहीये। राजकारणात कोणती गोष्ट कायमस्वरूपी नसते असं शिवसेनेनं म्हटलंय। राजकारण आणि खेळ या दोघांमध्ये कधी काय घडेल हे कोण सांगू शकत नाही आहे। त्याच्यामुळे काही कारणास्तव जर चांगलं काम केलेलं आहे, जर त्यांना वाटलं पटलं म्हणून कदाचित त्यांची स्तुतीस्तुमनं केली असतील, त्यात गैर आणि चुकीचं ते काय। विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि फडणवीसांच्या मैत्रीत ओलावा निर्माण झालाय। उद्धव ठाकरेंनी अधिवेशनावेळी फडणवीसांची भेट घेतली होती। त्यानंतर वरुण सरदेसाईंनीही फडणवीसांची भेट घेतली होती। वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर फडणवीसांच्या कौतुकाचं ट्विट मिलिंद नार्वेकरांनी केलं होतं। फडणवीस ठाकरे मैत्रीला पुन्हा बहर आल्यास शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचं काय होणार असा प्रश्न शिवसैनिक खासगीत विचारू लागले आहेत।
ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.